धर्म रक्षावया अवतार घेसे, धर्म रक्षावया अवतार घेसे, आपुल्या पाळीसे भक्तजना, अंबरुषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले कितीक, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतेल, धन्य तुझ कृपा सिंधू म्हणतेल, आपुला तू बोल साच करी, अंबरुषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले कितीक, तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, तुका म्हणे तुझ वर्णिते पुराणे, होय नारायण दया सिंधू, अंबरुषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले कितीक, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. देव थोर म्हणावा का गुरु थोर म्हणावा, आधी नमस्कार कोणासी करावा, म्हणावा सती सद्गुरु थोर आहे, जयाचे प्रतापे रघुराज पाहे, महायोग पीठे कते भीमरत्याम, वरम पुंडलिका यदा तुमरेंद्र हे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग, पांडुरंगात विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह दादरो पावन झालो चराचरी, श्री संतांची माता चरणावरी साष्टांगरी दंडवत. सरस्वती माते द्यावे मज स्मृती, येतो का कुलते तुझ लागे, काय माझे वाणी मानेल संतांसी, रंजव चित्तासे आपुलिया, धर्म रक्षावया अवतार घेसी, आपुल्या पाळीसी भक्तजना, अंबरुषीसाठी जन्म सोशिले, दुष्ट निर्दाळिले किती विठला. चिंतावती सहसाठी निवडलेला भंग जगद्गुरु तुकोबारांचा 4 चरणाचा असून प्रस्तुत आभागामध्ये जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला सर्वसामान्य जीवाला भगवंताच्या जन्माचं कारण सांगतात. विढाला मृत्यू लोकांमध्ये गेला ज्याला जन्म घ्यावा लागला, त्या मृत्यू लोकांमध्ये गेला ज्याला अवताराला यावं लागलं, प्रत्येकाच्या अवताराच्या पाठीमाग, प्रत्येकाच्या जन्माच्या पाठीमाग काही ना काहीतरी कारण आहे, काही ना काहीतरी कारण आहे. कारणाशिवाय इथं कुणाला जन्म प्राप्त झाला नाही. ना जीवाला
ना संतांना ना देवाला. जीवाच्या जन्माचं ही कारण आहे, संतांच्या जन्माचं ही कारण आहे, आणि भगवंताच्या जन्मात सुद्धा काय आहे, कारण आहे. जीव संत आणि देव. बरं इथं देवाला का अवताराला यावं लागलं? देवाचा विचार सोडून द्या, देवापुरता विचार करू. काय यावं लागलं? तुकोबारायला काही लोकांनी प्रश्न केला, सांगा महाराज भगवंताला अवतार का घ्यावा लागला? माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, देव अवताराला कधी येतो? ज्या ज्या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या धर्मावर संकट येतं, त्या वेळेला त्या धर्माचं रक्षण करण्यासाठी माझ्या भगवंताला अवताराला यावं लागतं. ठीक आहे महाराज, अवताराला येऊन करतो काय? तर महाराज सांगतात आपल्या भक्ताचं रक्षण करू. अवताराला कार्य काय त्याचं? आपल्या भक्ताचं रक्षण करणं. बर, भक्ताचं रक्षण केलं गोष्ट खरी, पण नेमकं कुणासाठी आला इथं? महाराजांनी सांगितलं आंबा नावाचा ऋषी होता ना, त्या ऋषीच्या तपासाठी त्याला अवताराला काय करावं लागलं, यावं लागलं. आणि काय केलं तर इथं आला आणि दुष्टाचं निर्दलन केलं, भक्ताचं रक्षण केलं, दुष्टाचं निर्दलन केलं. म्हणून तुकोबाराय सांगतात माझ्या त्या भगवंताला कृपा सिंधू हा शब्द देण्यात आला. कोणता शब्द मिळाला? कृपा सिंधू. सगळ्यावर काय केली त्यानं? कृपा केली, म्हणून तो कृपा सिंधू आहे. आणि जगद्गुरु तुकोबाराय सांगतात या जगाच्या पाठीवर जेवढी जेवढी पुराणं जन्माला आली, जेवढ्यानी भगवंताबद्दल काही लिहिण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांनी माझ्या भगवंताला करुणासिंधू आहे म्हणून सांगितलं. त्याच्या बाबतीमध्ये तो दयागण आहे, दया सागर आहे, हे कृपेचा सागर आहे तो आहे, पण तो दयेचाही सागर आहे, असं तुकोबारायांचं या भागामध्ये परखड असं भगवंताच्या अवताराबद्दलचं मत आहे. विठाला नानाप्रमाणे वर्ष घातलेला हा नाथ जन्माष्टमीचा उत्सव, आणि त्या उत्सवाच्या निमित्त सालाबाद जन्माची कीर्तन सेवा ज्यांच्यामुळे माझ्या वाट्याला आली, परमश्री परमोदय आमचे वैभव पाटील असतील, आमचे अण्णासाहेब असतील, त्यांच्यामुळे तुमच्या दर्शनाचा योग जोडून येतोय. पहिल्या त्यांना गोडाचं वंदन करतो. गोडाशे मृदंगाचार्य हरिभक्तपरायण सोमनाथ महाराज, त्यांनाही गोडाचं वंदन. गोडाशे गायनासाठी उपस्थित असणारे परमश्री परमादरणीय आमचे व्यंकट महाराज, परमश्री परमादरणीय मच्छिंद्र महाराज, त्याच पद्धतीनं गोडाशे चौकदार बाबा, विनेकरी बाबा, कृपा मौली वैष्णव मंडळ, सर्वांना पुन्हा एकदा गोडाचं वंदन. गोडाशे पेटी मास्तर, त्यांनाही गोडाचं वंदन. चुकून माकून कोण राहिला असेल त्यांना सुद्धा गोडाचं वंदन. राहणारे स्पीकरवाले त्यांना सुद्धा गोडाचं वंदन. हा याचा आवाज शेवटपत्र राहू द्या. 4 मसनीच्या 8 होत्या फोडल्यावरची. सगळ्याला गोडाचं वंदन करतो. मर्यादित वेळेमध्ये अभंगाचा आपल्याला गोडाचा काय करायचा, भावार्थ बघायचा आहे. त्यामुळं तुम्ही जेवढं शांत बसून ऐका, जेवढं शांततेनं ऐका, तेवढं मी तुम्हाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. विठाला मला शास्त्रसोबत या वृत्ती लोकांमध्ये तिघांना यावं लागलं, त्याच्यामध्ये एक जीवाला यावं लागलं, एक संतांना यावं लागलं, आणि एक देवाला यावं लागलं. फरक काय काय लक्षपूर्वक ऐका. जीव जन्माला आला, त्याच्या जन्माचं कुणालाच घेणं देणं नाही. आला काय आणि गेला काय कुणाला घेणं देणं नाही. कुणाचं? जीवाचं. म्हणून जीव मेल्यावर त्याचं श्राद्ध घातलं जातं. कुणाचं? आला काय गेला काय कुणाला त्याचं काय पडलेलं नाही. ऐका, संत जन्माला आले, अवताराला आले, पण संत ज्या दिवशी या जगातून निघून गेले त्या तिथीला पुण्य प्रदान करून गेले, म्हणून संतांची घातली जाते पुण्यतिथी. आणि या जगाच्या पाठीवर जेवढी देव अवताराला आले ना, देव अवताराला आले, ते देव ज्या दिवशी अवताराला आले त्या दिवसाला महत्व प्राप्त झालं, म्हणून देवाची घातली जाते, त्याला जयंती म्हणतात. शब्द तुम्हाला नाही कळला, साध्या भाषेत बोलतो. आज देवाचा काय आहे? वाढदिवस. वा, आज देवाचा काय आहे? वाढदिवस. आता आपला वाढदिवसाची पद्धत ही नाही आहे. आपल्या वाढदिवसावर इंग्रजाच्या त्याचा काय आहे? पडगा पडलाय. गणपती राव
भोग फोड, चिरमुर उधळ, चमक्या उधळ, आणि काय कर, वाढदिवस साजरा कर. ही हिंदूची संस्कृती नाही. आपण जो वाढदिवस साजरा करतो ना, तो हिंदू धर्माची संस्कृती अजिबात नाही. पण आम्ही केल्याशिवाय राहत नाही. आणि बसल्या बसल्या तुम्ही म्हणणार आहे, तू किती बी सांग, आमच्यात फरक पडत. आमच्यात फरक पडत अजिबात नाही. आता मात्र असलं किती बुवा आलं, किती गेलं, किती जणांनी आम्हाला सांगितलं, पण आमच्यात काही बरं फरक पडला नाही. आणि आम्ही पडून बी देणार. पाश्चिमात्य संस्कृतीचा पडगाडवा केला ना आमच्या, त्यामुळे आम्हाला इकडे काय सुधारायचं काय झालं, बंद झालं. ते ऐका, आज देवाचा साध्या भाषेमध्ये जन्मदिवस आहे, तुमच्या भाषेमध्ये वाढदिवस आहे, आणि इंग्रजाच्या भाषेमध्ये हॅपी बर्थडे. कुणाचा? देवाचा. आता मूळचा प्रश्न इथं आहे महाराज. देव ही संकल्पना, मुळामध्ये देव म्हणावं कुणाला? त्या जगाच्या पाठीवर एक अशी अद्भुत शक्ती जन्माला आली, त्या शक्तीच्या अंतःकरणामध्ये असं यावं की आता मला हे आज एकदा पूर्ण माग खांब आहे आजीची पुढं सरा पुढं आजीला मोकळं बसू द्या. सरा पुढं झालं. लक्षपूर्वक ऐका. त्या जगाच्या पाठीवर ज्या वेळेला कुठंच काय नव्हतं, त्या जगाच्या पाठीवर कुठंच काय नव्हतं, त्यावेळेला त्या जगाच्या पाठीवर एक अद्भुत शक्ती जन्माला आली. माझा विषय सृष्टीची निर्मिती करायची आहे, त्यावेळेला तिच्या मनामध्ये आलं की आपण आता एकट्यानं राहून चालणार नाही, आपल्याला कशाची निर्मिती करावी लागल, जीवाची निर्मिती करावी लागल. म्हणून त्या मायेनं, कुणी? त्या मायेनं. कारण पूर्वीच्या काळामध्ये फक्त महाराज आकाशाची निर्वाण काय होती? पोकळी होती. आणि त्या पोकळीमध्ये एकच ध्वनी, पहिला सुरुवातीचा ध्वनी कोणा कुठला माहित आहे? ओंकार. फक्त एका ध्वनीचा आवाज या पूर्ण ब्रह्मांडामध्ये गाजत होता. तो आवाज होता फक्त ओम ओम. आणि ज्या वेळेला महाराज त्या मायेच्या मनामध्ये आलं, काय करायचं आता मला? तिथं जीवसृष्टी निर्माण करायची आहे. कारण महाराजांचं स्वतःचं प्रमाण आहे, ज्याला इथं काहीच नव्हतं. सकाळ सारखा मोकळा आवाज द्या. हॅलो हॅलो हॅलो. काय ठरवलं? आता आपण काय करूया? सृष्टी निर्मिती करूया. म्हणून त्या मायेनं स्वसामर्थ्यानं स्वतःच्या हातावर, कोणाच्या हातावर? स्वतःच्या हातावर. तुम्हाला जास्त काम केल्यावर हाताला काय उठतो? तो चार शब्द आहे का? काय उठतो? फोड उठतो. काय उठतो?
आता हा शब्द ह्यांना चांगला कळतो कुठला असं ना पाणी धरलं जातं तसा त्या मायेच्या हातावर काय तयार झाला मायेला काय उठला अहो महाराज मराठी भाषा आहे माझा नाही झाला याच्यामध्ये तुम्हाला मराठी कळते का अहो मराठी कळते सगळ्याला कळते तुम्हाला कळते मराठी कळते नक्की ना बघा आता मी तुम्हाला मी सांगतो कळली तर बघा नाही सोडून द्या कळली तर बघा नाही सोडून द्या एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी गेला एक मित्र दुसऱ्या मित्राच्या घरी गेला त्यावेळेला त्याचा मित्र घरामध्ये नव्हता मित्राच्या बायकोने विचारलं भाऊजी का आलता काय नाही म्हणजे असा चालतो नाही म्हणते काहीतरी काम असत जाऊ द्या म्हणले तो नाही ना घरात आता काम सांगून तरी काय फायदा नाही म्हणते मी आहे ना त्यांच्या बदलाला बोला ना तुम्हाला काय म्हणायचं काय म्हणायचं म्हटलं तो मित्र म्हणला तू माझी बायको मी तुझा नवरा दोघ जण मिळून पिक्चरला जाऊ शब्द कळला का उगाच हसला काय म्हणला तो तू माझी बायको मी तुझा नवरा आपण दोघं मिळून पिक्चरला जाऊ महाराज तिनं घरातलं बेलनं आणलं काय आणलं बेलनं म्हणजे मी तुम्हाला लय चांगलं समजत होती मी तुम्हाला लय चांगलं समजत होती पण तुम्ही असं बोलाल असं मला काय वाटलं नाही म्हणलं मी चुकीचं काय बोललोय तेवढे त्याला जोडीदार आला तिने कधीची वार्ता सांगितली ना तुमचा मित्र मला असा असा म्हणला ते म्हणला त्याच्या कुठे नादाला तिथे कीर्तन कराय म्हणजे कीर्तनकार असला म्हणून काय झालं नाही म्हणजे शब्दाचा खेळ कसा करायचा तुम्हाला मी खरं सांगू का ज्याला शब्दाचा खेळ जमतो त्यानंच इथे यायच शब्दाचा खेळ करता आला पाहिजे भय म्हणला तू काय म्हणणार माझ्या बायकोला मी कुठे काय म्हणलो त्या देखत देव म्हणला तू माझी बायको मी तुझा नवरा दोघं मिळून पिक्चरला जाऊ म्हणला तू असा का बोलतो म्हणला ते लक्षात येतं का रे मूर्ख काय का रे भावट काय का रे अरे म्हणला मी मूर्ख भावडत नाही तुला मराठी कळत नाही त्याला मी काय करू म्हणजे मी बहिणीला एवढंच म्हणलं तू माझी बायको मी तुझा नवरा पिक्चरला जाऊ काय आता तरी कळली का मराठी आता तरी कळली का मला नाही वाटत तुम्हाला कळली फक्त मी जे दमाने बोललो ते जोरात बोललो काय झाला शब्दाचा विपर्यास झाला त्यामुळे अर्थ कळाला नाही त्याला माझी काय चुकार काय कळणार महाराज काय काय विनोद असे असतात ना विनोद झाल्यावर कळतं की काहीतरी परवा दिवशी कीर्तन संपलं रस्त्यात चालत जाणारी माणसं मी गाडीत पुढे आलो ना मागणं क्षणा माणसं रस्ते वाचत होती त्या म्हटलं काय झालं काय नाही म्हणजे महाराज कीर्तनात सांगितलेला विनोद आम्हाला आत्ता कळला म्हणजे त्याला सुद्धा विनोद करायला सुद्धा काय लागते महाराज नाही त्याला तेवढं रोखच लागतं काय लागतं फायजे लागतं एक कोणाला काय पण बोलायचं शेजाऱ्यानं कान पाडला तुला काय कळतं काय म्हणला तेव्हा म्हणला मायना तू लागू नको माहिती लय घाण आहे म्हणलं काय म्हणशील तेव्हा म्हणला उद्या तुझा बा मरल खरंच शेजाऱ्याचा बाब या मी विनोद कुठल्या क्वालिटीचा असायला लागतो कळला पाहिजे विनोद कळला पाहिजे हा मी आला त्याला घरी त्या बापाला सांगितलं म्हणला हे तुला काय काय करे कसं काय करू तुझं काय बोलत ती घडते बापाला बी लय मारलं पोराला बापाला पोरा म्हणतो पप्पा आपल्याला मारायचं नाही बरं का आपल्याला मारायचं नाही बरं काय म्हणला काय करशील हे बघा म्हणला मी काहीतरी बोलीन असा बापाला म्हणल्यावर ना त्याच्या आईने लय मारला आईला म्हणला आई आपल्याला अजिबात बोलायचं नाही म्हणजे काय करशील म्हणला मी शाप देईन काय शाप देईन म्हणला उद्या तुझा सासरा मरल खरंच त्याचा असा मेला बापाला एवढा राग आला 8-15 दिवस जाऊ दिलं ह्याच्यामुळे माझा बाप गेला म्हणून बापाने दही मारला एवढा मारला पोरगा म्हणला बाबा तुम्हाला अजून सांगते माझ्याकडे हात लावू नका माझ्या तोंडातलं काहीतरी वाईट निघल म्हणलं मन म्हणला तुला काय म्हणायचं ते मन हे बघा म्हणला तुम्ही जर आता माझ्या अंगाला हात लावला ना तर माझा बाप मरल कुणाचा बाप मरल माझा बाप मरल दुसऱ्या दिवशी शेजारी मिळाला मिळाला
गमक लागतं त्याशिवाय विनोद. आणि मला विनोद शक्यतो कोणाला कळत नाही. तसं मायाच्या हातावर काय उठला फोड उठला. आणि फोड उठल्यानंतर तिनं तो काय केला, फोडला. आणि फोडल्यानंतर त्या ह्याच्यातून एक सुंदर अशी आकृती तयार झाली. सुंदर असा जीव जन्माला आला. आणि महाराज त्या शिवाला मायानं सांगावं, हे बघ दादा, निर्मिती मी तुझी केलेली आहे, पण तुला माझ्या बरोबर त्या सृष्टी सृजनासाठी लग्न करावं लागलं. काय करावं लागलं? लग्न करावं लागलं. तो जीव म्हणतो हे शक्य नाही. एका क्षणात जाळून भस्म केला. काय केला? जाळून भस्म केला. पुन्हा महाराज कालांतराने दुसरा घोडा आला, त्याच्यातून दुसरा तयार केला, त्यालाही तेच सांगितलं, त्यालाही जाळून मारला. म्हणजे तिसरा जन्माला आला ना, त्याला आधी सांगितलं, आधी 2 ढीग बघ, पुन्हा होईल का नाही म्हणून. ते म्हटलं काय इच्छा आहे? इच्छा एकच आहे म्हणली, बाकी काय नाही. माझ्या बरोबर काय करावं लागलं? त्यानं सांगितलं. ती रात त्याच्यावर बोलली होती आधी. म्हटलं विचार करून सांग, तू विचार करायला टाइम पाहिजे, हवा तेवढा टाइम घे. वेळ मागून घेतला आणि मागितलेल्या वेळेमध्ये ओंकार ध्वनीचा जप करून स्वतःमध्ये एवढी ताकद निर्माण केली. त्या ताकदीच्या जीवावर तो तिसरा जन्माला आलताना त्यानं त्या मायेचा नाश केला. आणि ती माया समुद्रामध्ये पडली. कुठं आली माया? ती समुद्रामध्ये. स्वसामर्थ्यानं ते 2 ढीग राहिले होते ना, त्याच्यातून पुन्हा त्याची निर्मिती झाली. आणि महाराज तेच आपले त्रिदेव झाले, ब्रह्मा विष्णू आणि महेश. प्रत्येकानं आपापलं कार्य काय केलं, वाटून घेतलं. एकानं सृजन करावं, एकानं जन्माला घालावं आणि एकानं संहार करावा. एक उत्पत्तीची देवता आहे, एक स्थितीची देवता आहे आणि एक लयाची देवता आहे. उत्पत्ती, स्थिती आणि लय या सृष्टीचा काय आहे? तो नियम आहे. मग महाराज देवाचं मूळचं जे स्वरूप आहे, देव हा मूळ स्वरूपामधला निर्गुण निराकारातला. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. निर्गुण निराकार तुझी रघुराया. असा कुठला? तो निर्गुण निराकारातला. हे ज्ञानोबा सुद्धा हरिपाठामध्ये सांगावं ना, निर्गुण निराकार नाही ज्या आकार जे ध्वनी चराचर हरिशिव. महाराज अडचण यायला सुरुवात झाली. देव कसा आहे? निर्गुण आहे आणि भक्त सगुण आहे. महाराज वेदाची भाषा प्रतिभाषा असं बोलते की साधक बाधक व्यवहार व्हायला समान सत्ता असावी लागते. साधक बाधक व्यवहार व्हायला कोणती सत्ता लागते? समान सत्ता असावी लागते. त्याशिवाय साधक बाधक व्यवहार घडत. तुम्हाला उदाहरण देतो. तुम्ही झोपला आणि झोपेमध्ये तुम्हाला सुंदर स्वप्न पडलं. काय पडलं? स्वप्न पडलं. आणि स्वप्नात तुम्ही गोड पदार्थ जास्त खाल्ले. काय खाल्लं? गोड पदार्थ खाल्ल्यावर काय होतं? गोड पदार्थ जास्त खाल्ले काय लागते? तहान लागते. आणि स्वप्नात तुम्हाला तहान लागते. कुठलं बोलतोय? स्वप्नात बोलतोय. आणि आजी झोपताना एक सवय आहे, उश्याला पाणी घेऊन झोपायची. तुम्हाला तहान लागली कुठं? स्वप्नात. मला खरं सांगा, तुमच्या उश्याला ठेवलेलं पाणी तुमची स्वप्नातली तहान भागवल का? कारण काय? काय कारण आहे? तहान कशातली? स्वप्नातली. म्हणजे तुम्हाला पटतंय का? स्वप्नाची सत्ता वेगळी आहे
पाण्याची सत्ता वेगळी आहे. आता थोडं वेगळं बोलतो. स्वप्न प्रतिभाषिक सत्यता आहे आणि पाणी व्यावहारिक सत्यता आहे. कळलं? सत्ता कळाली. पाण्याची सत्ता कोणती आहे? व्यावहारिक. आणि स्वप्नाची सत्ता प्रतिभाषिक. आता मला सांगा, तुम्हाला ते पाणी प्यायचं आहे, काय करावं लागेल? काय व्हावं लागेल? जागा व्हावं लागेल. आणि पाणी ज्या सत्यत आहे त्या सत्यत तुम्हाला यावं लागेल. पाणी तुमच्या स्वप्न सत्तेत जाऊ शकत नाही. काय करावं लागेल? तुम्हाला पाण्या सत्तेमध्ये जावं लागेल. म्हणजे प्रतिभाषिक सत्ता सोडून तुम्हाला व्यावहारिक सत्तेमध्ये यावं लागेल. त्याला तुमचा साधक बाधक व्यवहार झाल्याशिवाय राहत नाही. ते उदाहरण दिलं कशासाठी? देवाची सत्ता प्रतिभाषिक आहे आणि भक्ताची सत्ता व्यावहारिक सत्ता आहे. देव निर्गुण आहे, प्रतिभाषिक सत्तेत आहे. स्वप्नासारखा तुम्ही आम्ही सजीव आहे पाण्यासारखं व्यावहारिक सत्तेमध्ये. मग आता बोला, तुम्हाला देवाय सत्तेत जाता येईल का? नाही जाता येत. जसं पाण्याला स्वप्नामध्ये जाता येत नाही तसं तुम्हाला देवाय सत्तेत जाता येत नाही. मग साधक बाधक व्यवहार करायला काय करावं लागेल? देवाला तुमच्या सत्तेत यावं लागेल. त्यावेळेला काय होईल? साधक बाधक व्यवहार घडल. म्हणून लक्षपूर्वक ऐका, प्रतिभाषिक सत्तेतला देव भक्तासाठी व्यावहारिक सत्तेमध्ये आला म्हणजे त्यांचा साधक बाधक व्यवहार झाला, म्हणजेच निर्गुणाचा सगुण झाला. आणि त्या भक्तासाठी त्याला काय करावं लागलं? काय व्हावं लागलं? सगुण व्हावं लागलं. आणि सगुण होऊन अवताराला यावं लागलं. आता बारीक ऐका, इथं 10 जन्माला यावं लागतं. किती जणांना? कुठं? या मृत्यू लोकात. 1 जीवाला यावं लागतं, 2 संतांना यावं लागतं आणि 3 देवालाही अवताराला यावं लागतं. मूळ मुद्दा जीवाला काय यावं लागलं? तुम्हाला आम्हाला काय काम धंदा नाही म्हणून इथं आलोय का? नाही. जीवाच्या जन्माची कारण शास्त्र 3 देतं. कुणाच्या जन्माची? तुमच्या माझ्या जन्माची. पहिलं कारण पूर्वजन्मातलं कर्म. कारण नंबर 2 पूर्वजन्मातलं पाप. आणि कारण नंबर 3 मरतानाची वासना. किती कारण दिली? कोणाच्या जन्माची? जीवाच्या जन्माची. का महाराज? तुमच्या बोलण्याला पुरावा आहे का? माझं स्पष्ट मत आहे, महाराजाच्या बोलण्याला नसेल पुरावा तर लोकांनी मिळून महाराजच पुरावा. काय पाहिजे बोलण्याला? पुरावा पाहिजे. आता ऐका, कर्म शिल्लक राहिलं का जीवाला पुन्हा मृत्यू लोकांमध्ये यावं लागतं. ज्ञानोबराने एक ओवी खर्च केली. कोणती? आगा कर्मी जे उरावे तै ते सुखदुःख फाळावे, तया ते भोगावया यावे. देहा एका केलेलं कर्म भोगायला जीवाला मनुष्य कर्म I
बघा लक्षात आला तर कर्म शिवाला भोगावं लागतं नवल नाही, कर्म देवाला भोगावं लागतं, कर्म देवाच्या बायकोला भोगावं लागतं. माफी मागून वाक्य बोलतो, कर्म देवाच्या बापाला भोगावं लागलं. कोणाला भोगावं लागलं? देवाला भोगावं लागलं, बायकोला भोगावं लागलं, बापाला भोगावं लागलं. म्हणजे कर्म सजासजी तिच्या सोडत नाही सोडत. जुन्या काळात तेव्हा समराजी बाण केलं कोरला फेडायला आलं. कर्माचा काय हा सिद्धांत आहे. परशुराम अवतारात केलेलं कर्म राम अवतारात भोगावं लागलं आणि राम अवतारात केलेलं कर्म कृष्ण अवताराच्या शेवटाला कारणीभूत ठरलं. कृष्ण अवताराच्या शेवटाला कारणीभूत ठरलं. महाराज ज्या वेळेला राम प्रभू लखन बऱ्या सीता मातेचं अपहरण झालं, कुणी केलं? तुम्ही जागे का सगळ्या? मला सांगा, रामायणातल्या द्रौपदीला किती नवर होत? जावं का आता? अहो ह्या निदान 5 तरी म्हणल्या. परवा दिवशी एक बिचारी 21 म्हणली. माहित नाही मला रामायण तुम्हाला कुठपर्यंत माहिती? रामायण कुठपर्यंत माहिती? माहितच नाही. रामायण कुठपर्यंत माहितीये? रावणाला मारला, राम अयोध्येत आला आणि रामराज्य चालू झालं. एवढंच रामायण आम्हाला माहितीये. मला याच्या पुढचं रामायण आम्हाला माहितीये का? चला पहिल्या दृष्टांत सोडून दुसरा दृष्टांत सांगतो. दोन्ही पण कर्माचे दृष्टांत आहे. ज्या वेळेला महाराज रामप्रभू अयोध्येमध्ये माझ्या घरी आले ना, त्यावेळेला आपलं राज्य काय कसं चाललंय बघायला वेश पालटला आणि काय करायला लागले? अयोध्येतनं फिरायला लागले. फिरता फिरता एका धोंड्याच्या घराजवळ आले आणि तिथं नवरा बायकोची भांडणं लागली होती. नवरा बायकोची काय लागली होती? भांडणं. आणि ज्या भांडणाला कुठलंच कारण लागत नाही ते भांडण कोणाचं असतं? कारण लागत पण भांडण झाल्याशिवाय कुणाचं तुमच्याकडे असंच मी म्हटलं फक्त आमच्याकडेच आहे का काय असतं? इकडे तसंच आहे वाटतं. महाराज खरंच कारण लागत नाही. मागच्या महिन्यात माझं कीर्तन माझ्या सासरवाडीत होत. कुठे कीर्तन होतं? सासरवाडीत. मला 2 महिना अगोदर फोन आलता कीर्तनाचा. वर्षाताच कीर्तन होतं. मी घरात सांगितलं नव्हतं. घरात सांगितलं पण योगायोग असा, सासूबाई बाजारला गेल्या आणि बाजारात चौकात त्यांनी ती बोर्ड बघितला. आता ती नवीन पद्धत आली बोर्ड लावायची. आणि बाजारात घरी गेले लिखीला फोन लावला. उद्या पाहुणे यायचं आहे तर वाटतं. ती म्हणली मला कसं काय बोललं नाही. अगं म्हणली गावात एवढा मोठा बोर्ड लावलाय की. आणि मी घरी आल्या माझ्या माहेरात कीर्तन मला का सांगितलं नाही? मी म्हटलं बाबा शीच फोन आलता. आल्या तुला सांगणारच होत. म्हणलं तुला कसं काय कळलं? म्हणजे मला माझ्या आईचा फोन आलता. या म्हणलं बरं झालं मामीने काढी. आणि मामीचा उद्योगच काय आहे? वा तुमचं म्हणून घेताय काय केली? काढी टाकली. बरं म्हणलं असू दे. काय सांगितलं मामीनं? नाही म्हणली मला सांगितलं उद्या तुमच्या बरोबर या. हे म्हणलं चालतंय. म्हणलं काय अडचण नाही. आपला प्रवास आहे 125 किलोमीटरचा. किमान 2-2.5 तास लागणार आहेत. 7 ला तयार राहायचं. किती वाजता? 7 ला. 7 वाजता मी असं नवं कोरत होता नवं कोरत सासरवाडीला जायचं. नवीन कपडे घातले धोतर दिसून गाडी नवीन उभा राहायचे. 7:15 झाले. 7:30 झाले. ही काय भारी यायचं नाव. महाराज 7:30 वाजता बाहेर आली. आली 7:30 वाजता बाहेर आली. काकड एक जोडी होती. तुमच्याकडे आहे का जोड्या? त्या
मला सांगते मला हे म्हणजे आपण नसतो ठेवत आता मी आता कापड बदलले मी नसतो ठेवत आधी सांगायला पाहिजे होतं हा तर शूटिंगवर पाठव घरी सांगा ते आपल्याला गावायचा पण कसा जर आपला सांगतोय महाराज आत महाराज गेलो ती बारकी बारकी गोठवली होती एका डाळ एका काय हरभरा कशात मटकी कशात गहू कशात तांदूळ ते सगळं तिथं वाटलं त्या गाडीत आणून सोडलं महाराज सासरवाडीला गेलो जाताना गप्पा मारत गेलो महाराज सासरवाडीत दारात गाडी थांबली मी अजून चावी गाडीची बंद करतोय एवढ्या ती पळत घरात कशी पळत गेली तुम्हाला सांगू का मी संदर्भ लय भारीच वाटला मसरी हिंडाय सोडावी ती असल्या उन्हाळ्यात आणि एक वाजूसर मसर उन्हात असावी आणि उन्हातल्या म्हशीला समोर पुढं एखादं गार पाण्याचं तळ दिसावं पाणी दिसल्यावर मग जशी उधळती कुणीकडं पाण्याकडं तशी उधळली हो आपल्याला काय करायचं म्हणलं 9:30 वाजल्या त्या आपलं हाडा कीर्तन चालू करायचं आहे मी आपल्या गाडीतनं खाली उतरलो गाडी डिक्की उघडली ते पिशवी आणल्या आणि सासरवाडी येणारा कोण म्हणतं जाळल्या ठेव द्या कीर्तनाला गेलो निघून कीर्तन झालं मा गाडी येताना दारातून हारणं वाजवला मामी म्हणल्या पाहुणे एक सरबत तरी प्या मला सरबत नको म्हणलं संध्याकाळी कीर्तनाला उशीर होतोय माझं पार्सल पाठवून द्या महाराज मी आपलं बायको गाडी जोडायची म्हणजे बस पाडदिवशी म्हणजे काय बस सामान डिक्कीत ठेवा पुन्हा गाडीत खाली उतरलो ते सामान पुन्हा डिक्कीत ठेवलं गाडी चालू केली 10 मिनिटं झाली 15 मिनिट एक शब्द दुईजा गेला गेडू कसा फुकतो ना म्हणलं काय झालंय एकदा विचारलं नाही बोलली काय झालंय गप गाडी चालवा लय मोठं काहीतरी झालं कसा तर मावदापर्यंत आलो मावदात आल्यावर तिला म्हणते हे बघ असं घरी गेल्यानंतर घरची माणसं काय म्हणते नेमकं काय झालंय मला सांग मला म्हणते मला तुमच्याबरोबर बोलायचं नाही दिगंचित आलो आठवडीत आलो पण आता मला बी राहावं मी आपली गाडी एका झाडाखाली लावली तिला म्हणलं काय झालं हितच सांग काय असं ते भांडण हित मिटवू आणि मग घरी जाऊ मला वाटते बघा हितनं पुढं माझ्यावर कुठं सुद्धा यायचं म्हणलं कारण तरी कळलं का मला काय यायचं नाही मला म्हणते नाही यायचं नाही हे बघ म्हणलं मी तुझ्यावर आलो नव्हतो तू माझ्यावर आलो माझी मी एकटा सुद्धा गेलो असतो ना हा म्हणली आलाय करायचा सासरवाडीला कीर्तनाला म्हणलं झालं काय म्हणजे तुम्ही गाडीतून उतरला खाली डिक्की उघडली सामान काढत होता मी म्हणलं काढत होतो त्या टायमाला वाटली माझ्या 4 मैत्रिणी मागे उभा राहिल्या होत्या म्हणलं मला काय घेऊन दिलं त्यांचं तुम्ही गेल्या म्हणजे त्या माझ्याजवळ आल्या आणि काय म्हणल्या मी म्हणलं मला काय माहिती असणार काय म्हणल्या हा त्या मैत्रिणी मला म्हणत होत्या का ग बाय आज सासऱ्याला घेऊन आल्या दाशी कुठं गेलं दोताराबोळ तिथनं पुढं म्हणजे दोतार नेसू अशाबात यायचं नाही दोतार नेसायचं बंद करा मी म्हणतो दोतार नेसायचं बंद केल्यावर काय माती खाशील का म्हणजे कारण लागत नाही पण तो हवेच्या मागणारा कारण होतं तो काय म्हणे तू मला रविवारी तू म्हणून सांगितलं होतं आणि मंगळवारी घरी आली 2 दिवस कुठं होती बायकोला विचारलं पाहिजे का नाही तिने कारण बरीच सांगितली पण ते कारण त्याला मान्य नव्हतं आणि बोलता बोलता त्याच्या तोंडातून शब्द निघाला हे तुला काय वाटतं मी काय राम आहे का 6 महिने दुसऱ्याच्या दारात राहिली बायको पुन्हा नांदवायला कुणी ऐकलं रामानं ऐकलं माघारी आले
आणि लक्ष्मणाला सांगितलं जा, मी सीतेचा त्याग केलाय, मी सोडून दिली तिला, टाकून दिली तिला, वनात घेऊन सोड. माझ्या लक्ष्मणानं जड अंत करणारं सीतामाते रथामध्ये घ्यावं, वनामध्ये सोडावं. मागचा पुढचा काही विचार केला नाही. महाराज लक्ष्मण माघारी आला माघारी. तिकडं वनामध्ये वाल्मिकाच्या आश्रमामध्ये सीतामातेनं राहावं. सुंदर अशा दोन मुलांना जन्म द्यावा. एकाचं नामकरण झालं लव, दुसऱ्याचं नामकरण झालं कुश. ऐका मी काय सांगतोय, कर्म हे भोगावं लागतं, हे लक्षपूर्वक ऐका. पण ज्यावेळेला ही मुलं हळूहळू मोठी व्हायला लागली ना, तेव्हा वाल्मिक महाराज त्या मुलांना रामाचं शौर्य सांगायचे. वाल्मिकानं सांगावं, अरे बाळानो, रामासारखा राजा नाही, रामासारखा मुलगा नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा पती नाही, असं रामाचं कौतुक करत करत परिपूर्ण रामायण मुलांना वाल्मिक महाराजांनी सांगितलं. पण ज्या वेळेला रामायण इथपर्यंत आलं, कुठपर्यंत, राम प्रभूने सीतामातेचा त्याग केला, हे फक्त त्या दोन्हीतल्या एका मुलाच्या डोक्यात खटकलं की एवढा मोठा सूर्यवंशातला राजा, पण कोणत्या अधिकारानं त्याने सीतामातेचा त्याग करावा, हा प्रश्न आपण रामाला विचारावा. हेच त्या पोराच्या डोक्यात होतं. मी सगळं विस्तृत सांगत नाही तुम्हाला, लक्षपूर्वक ऐका. रामाने जेव्हा यज्ञ केला, यज्ञ सोडताना घोडा काय केला, दळवून दिला. तो घोडा ह्या पोराने अडवला. अडवल्याबरोबर पहिल्यांदा ढकला घोडा बांधून घातला. भरत होता, भरत त्या घोड्याच्या पाठीमागं म्हणला, पोरानो घोडा सोडा. नाही म्हणते, आम्हाला रामाला एक प्रश्न विचारायचा आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळालं का आम्ही काय करतो, घोडा सोडून देतो. हे तो म्हणला, तुमच्या प्रश्नाचं उत्तर राम द्यायला काय बांधलेलं आहे का? मग म्हणजे लढाई कर. पोराने एका बाणात भरत बेशुद्ध पाडला. शत्रुघ्न आला, शत्रुघ्न बेशुद्ध पाडला. पण लक्ष्मण हुशार, एकटा आला नाही, दोघं आली. कोण कोण? हनुमंतराय आणि लक्ष्मण. हनुमंतरायनं बघितल्या ओळखलं, अरे हे माझ्या प्रभूचीच लेकर आहेत. महाराज हनुमंताला ब्रह्मास्त्रामध्ये त्या मुलाने बांधलं. आनंदानं ब्रह्मास्त्राचं हनुमंतानं केलं, स्वागत केलं आणि स्वतःला बांधून घेतलं. हे लक्ष्मणालाही मुलाने मूर्छित पाडलं. सरती शेवटी राम प्रभूला तिथं यावं लागलं. त्या मुलानं सांगितलं, आम्ही लहानपणापासून आजपर्यंत तुमच्या कथा ऐकत आलो, आम्हाला अतिशय आनंद झाला. मनामध्ये आम्हाला असं वाटायचं, राजा असावा, रामासारखा असावा. पण ज्यावेळेला तुम्ही सीतामातेचा त्याग केला ना, तिथून पुढं आम्हाला तुमचं रामायण ऐकू वाटलं नाही. माझा एकच प्रश्न आहे, कोणत्या अधिकारानं तुम्ही सीतामातेचा त्याग केला? यांचा संवाद चालू असताना सीतामातेनं पळत पळत यावं, दोन्ही मुलांना आपल्या जवळ घ्यावं. आश्रमाकडे माघारी घेऊन जाताना त्यातला एक मुलगा म्हणतो, नाही गाई, आज जर या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तर आयुष्यभर हा प्रश्न माझ्या डोक्यामध्ये आहे असा राहील. आई, मला या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडून घेऊ दे, मला नको माघारी घेऊन जाऊ, मला विचारू दे काय सीतामातेची चूक होती की त्या चुकीमुळे तुम्ही तिचा त्याग केला. त्याला सीतामातेनं त्या मुलाला लेकराला जवळ घ्यावं आणि सांगावं, बाळा, समोरच्या माणसाला प्रश्न विचारायचा तुला अधिकार नाही, तुझ्या प्रश्नाचं उत्तर आज मी देते, सांगते. ऐक, तुझ्या सीतामातेच्या त्यागाची गोष्ट करतो ना, ती सीता दुसरी तिसरी कोण नाही रे, ती सीता मीच आहे. ज्या रामाचा एवढा राग करतो ना, तो राम दुसरा कोण नाही, हा समोर असणारा राम, हाच तुझा बाप आहे. मुलगा म्हणतो, सांग ना गाई, अशी तू काय चूक केली की त्या चुकीमुळं एवढ्या मोठ्या सर्ववंशातल्या राजानं तुला काय केलं, टाकून दिलं. तेव्हा सीता मातानं सांगावा, रे बाळा, त्याच्यामुळे तुझ्या बापाची काही चुकी नाही. माझ्या आयुष्यामध्ये जे दुःख आलं ना, ते दुःख ही माझ्या कर्माची गती आहे. पाठीमागच्या जन्मातलं कर्म मला इथं भोगावं लागलं, कर्म सीतेला भोगावं लागलं, तुम्हाला मला भोगावं लागलं. नवं नाही विठ्ठल.